नमस्कार, आप देख रहे हैं डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज़। डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज़ में आप सभी का स्वागत है। दोस्तों, इस वक्त हम खड़े हैं बॉम्बे में। ये बॉम्बे की फेमस जगह है, गेट ऑफ इंडिया। आप देख रहे हैं यहाँ पर इंटरनेशनल योगा दिवस के मौके पर आज बहुत ही खूबसूरत कार्यक्रम हुआ है योग का। महाराष्ट्र से माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, श्री पवन भायेकर जी, सुरेश यादव जी, जी.बी. मोरे जी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व योग साधक भगिनी आणि बंधूंनो, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अतिशय ऐतिहासिक अशा गेटवे ऑफ इंडियावर योग गुरु रामदेव बाबाजी यांची पतंजली आणि त्याचसोबत पोर्ट ट्रस्ट असेल, टेक्सटाईल मिनिस्ट्री असेल, अशा विविध संस्था एकत्रित येऊन योग साधनेचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांनी संपन्न केला। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी 2014ला आपल्या योगासनाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून दिलं आणि जगातल्या 150 पेक्षा जास्त देशांनी या दिवशी योग साधना करण्याचा निर्णय घेतला। आणि आज आपण पाहतोय की आपली अतिशय प्राचीन अशा प्रकारची उपचार पद्धती जी वेलनेसला प्रमोट करते, अशा प्रकारची उपचार पद्धती आज जगाने स्वीकारली आहे। आणि विशेषतः आज ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लाईफस्टाईल डिसीजेस आपल्या त्याच्यावरचा रामबाण उपाय जर काही असेल तर तो योग आहे, तो योग साधना आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आपली योग साधना ही सुरू राहो अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो। या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहुत बहुत धन्यवाद भाई साहब।